हाय हॅलो नमस्कार. मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओत आपण नवरात्रीत पूजल्या जाणाऱ्या देवींची 9 रूपे, तसेच 9 दिवस देवीला काय नैवेद्य दाखवायचा आहे, 9 दिवसाच्या 9 माळा कोणत्या आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्या दिवशी दुर्गा देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी शैलपुत्रीला या दिवशी गाईचे तूप अर्पण करावे. असे केल्याने सर्व रोग आणि देवीकडून निरोगी आयुष्याचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते. तूप अर्पण केल्याने या ग्रहांची प्रतिकूलताही कमी होते. तसेच पहिल्या दिवसाची माळ असते शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ देवीला पहिल्या दिवशी अर्पण करावी. तसेच नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी भगवतीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. देवी ब्रह्मचारिणी या जगाच्या सर्व परिवर्तनाची आणि अविनाशी जगाच्या दुष्टांची जाणकार आहे. या दिवशी देवीला साखर अर्पण करणे शुभ मानले जाते, त्यामुळे त्या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. हा प्रसाद अर्पण केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते, तसेच चिरायू वरदान प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रामध्ये साखर शुक्राशी संबंधित आहे. देवीला साखरेचे जेवण अर्पण केल्याने शुक्र ग्रहाची प्रतिकूलता कमी होते, घरात गोडवा आणि ज्ञानाचा प्रकाश देखील वाढतो. तसेच दुसऱ्या दिवशी अनंत, मोगरा, चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भगवती देवीचे तिसरे रूप चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर तासाच्या घंट्यांच्या आकाराचा चंद्रकोर आहे. या देवीला दूध किंवा दुधापासून बनलेल्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो नैवेद्य दान म्हणून द्यावा. असे केल्याने मानसिक शांती तसेच परम आनंद प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रात दुधाचा संबंध चंद्राशी आहे, त्यामुळे या देवीला दूध अर्पण केल्याने चंद्राची शक्ती वाढते, मानसिक त्रास कमी होतो आणि जीवनात प्रगती होते. या दिवशी निळी फुले, गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ यांसारख्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी दुर्गा देवीचे चौथे रूप असलेल्या कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपुव्याचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच हा भोग मंदिराला किंवा गरीब तसेच गरजू लोकांना दान करावा. असे केल्याने देवी बुद्धीचे वरदान देते, निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मालपुव्यामध्ये अनेक घटक असतात, ते अर्पण केल्याने बृहस्पती, सूर्य आणि शुक्र यांचे शुभ फळ आपल्याला प्राप्त होते. तसेच चौथ्या दिवशी देवीला केशरी अथवा भगवे फुले, अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले यांसारख्या फुलांची माळ चौथ्या दिवशी देवीला अर्पण करावी. त्यानंतर नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी भगवतीचे 5वे रूप म्हणजेच स्कंदमातेची विधिवत पूजा केली जाते. ब्रह्मस्वरूप सनत कुमारची आई असल्याचे तिला स्कंदमाता म्हटले जाते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी केळीचा नैवेद्य या देवीला अर्पण करावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने करिअरमध्ये वृद्धी होते आणि कुटुंबातील सदस्य आपापल्या क्षेत्रातील प्रगती करत असतात. केळी गुरुशी संबंधित आहे. देवीला केळी अर्पण केल्याने ज्ञान विकसित होते, कौटुंबिक जीवनातील संपत्ती आणि आनंद प्राप्त होतो. 5व्या दिवशी देवीला बेल किंवा कुंकवाची माळ वाहतात किंवा अर्पण करतात. नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी भगवतीच्या कात्यायनी देवीची 6वे रूप म्हणून पूजा केली जाते. महर्षी कात्यायन यांच्याकडे कन्या म्हणून जन्म घेतल्यामुळे या देवीचे कात्यायनी नाव असे ठेवले गेले. 6व्या दिवशी या देवीला मध अर्पण करणे खूप फलदायी ठरेल, म्हणजेच 6व्या दिवशीचा नैवेद्य आहे मध. असे केल्याने सौंदर्य प्राप्त होते आणि माता भगवतीही प्रसन्न होतात. या अर्पणाने सूर्याची
शक्ती वाढते, अविवाहित मुलींच्या लग्नातील अडथळे दूर होतात, यामुळे देवी भक्तांना तेज देते। या दिवशी 6व्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावी। नवरात्रीच्या 7व्या दिवशी दुर्गा देवीचे 7वे रूप असलेल्या कालरात्री देवीची पूजा केली जाते। देवी कालरात्री अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत आपल्याला दिसतात। या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि प्रसाद स्वरूपात तो नैवेद्य प्रत्येकाला वाटून द्यावा। असे केल्याने शत्रूंपासून स्वातंत्र्य मिळते आणि संकटात जे कोणी असेल तर त्याचे रक्षण देखील होते। 7व्या दिवशीला देवीला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी। नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा देवीचे 8वे रूप असलेल्या महागौरी देवीची पूजा केली जाते। तिने तपश्चर्याने गौरवर्ण प्राप्त केला, त्यामुळे या देवीचे नाव महागौरी असे ठेवले गेले। नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीला नारळाचा नैवेद्य अर्पण करावा। तसेच नारळ दान करणे शुभ मानले जाते। असे केल्याने देवी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण करते। ज्योतिषशास्त्रात नारळ चंद्राशी संबंधित आहे, यामुळे या अर्पणामुळे चंद्राचे शुभ फळ आपल्याला मिळते। तसेच 8व्या दिवशी फुले, कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ या दिवशी देवीला अर्पण करावी। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 9व्या दिवशी देवी दुर्गाच्या 9व्या रूपाची म्हणजेच देवी सिद्धिदात्रीची विधिवत पूजा केली जाते। या दिवशी देवीला हरभऱ्याची खीर नैवेद्य स्वरूपात अर्पण केली जाते। तसेच कुमारिकांची पूजा देखील केली पाहिजे। असे केल्याने कुटुंबात सुख आणि शांती राहते। देवीच्या आशीर्वादाने समृद्धी देखील येते। देवीला हा प्रसाद अर्पण केल्याने नवग्रहांचे प्रतिकूल परिणामही दूर होतात। या दिवशी 9व्या माळेला कुंकुमार्चन करतात किंवा 9व्या दिवशी जर विजयादशमी असेल तर या दिवशी देवीला त्या धनांची माळ अर्पण केली जाते। अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओत 9 दिवसांच्या माळा, 9 दिवसांचे 9 नैवेद्य, देवीच्या 9 रूपांची सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। नवरात्रीच्या या दिवसांमध्ये देवी मातेच्या आशीर्वादाने तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटी नक्कीच नांदो अशी मी प्रार्थना करते। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।